ज्ञानेन मुक्तिदात्रीय ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी जना पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी जना पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। आयलाले सगळ काकाच आत्मीय जलतसले स्वागत। एक सुंदर जालतसले गांव, त्या गांवा भितरी गांवचे एक प्रधान जालतसले देवील मंदिर। ते देवील मंदिरा भितरी प्रति वर्षाचे यथावत जालतसले उत्सव विशेष जालतसले पूजा कार्यक्रम हे चलता उरत आशिल्ले। तेचे गांवा भितरी दोग लोक विद्वांस बी आशिल्लेचे। दोग लोकचे महान विद्वांस जाल्लेरी एकल्या कडेन उलयचे सामर्थ्य आसा, वक्तृत्व शक्ती आसा, आनी एकल्याक उलयचे सामर्थ्य ना। वितो तितके आसता तेजे कडेन जाल्यार वक्तृत्व अर्थात वाग्मी तो जालना आशिल्लो। सहजानची वाग्मी येता कितें आसा, उलयची शक्ती ते उठलो काय येवत ना। विद्या आसा म्हणटा भितरी उलयचे येता म्हण अर्थ न्ही। विद्ये लोक मस्त लोकां उरता, ते विद्ये मस्तुरचे भितर थोडे लोक मात उलयचे येता। ते धर्मशास्त्राचे एक विशिष्ट तसले संदेश। अशें न्हू ते दोगू लोकूची बरेची दोस्तीचेरी प्रेमाचेरी मैत्री भावाचें जीवन करता आशिल्ल्याची ते गांवांत लोकांनी विचार केले केन्ना इतलो व्हड विद्वांस गांव आसा म्हण नंतर प्रति नवरात्रीक हिंगे कंटनी उपन्यास दवरशी म्हूण सांगे न्हू। कोणाक वाग्मी येता आशिल्ली की ताका निवेदन केलें तिणी। तो वाग्मी येता आशिल्लो तसलो अत्यंत उलयच्या प्रवीण आशिल्लो तसलो विद्वांसांनी ते स्विकार केले। अशें सांगे न्हू सुरवातीक 9 दीस पर्यंत सांजेचे संदर्भाचेर उपन्यास अस्खलितान चलता उरत आशिल्ले। फर्स्ट 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष लोकां संख्या मस्त येता आशिल्ली। नंतर भारतीय लोकांले एक खंयचे नवनी दुरवस्थिकी मनोभावन म्हणून गुत्या वतना नंतर लोक सावकाशान कमी जावचे लागलेची। तेन्ना देवस्थान कमिटीने विचार केले आता 9 दीस प्रवचन जावन प्रयोजन ना। अशें सांगे न्हू ते 9 दिवसाचें प्रवचन 3 दिवसां भितर करचें म्हूण सांगे न्हू। त्रिरात्रनी अर्थात सप्तमीतनी 3 दीस प्रवचन दवरचे कार्यक्रम संयोजन केले। केन्ना 9 दीस कटकटना 3 दीस म्हूण कळ्ळें की आनी लोक परतून यथावत येवचे लागलेची। अशें उपन्यास ते गेले प्रति वर्ष चलता आशिल्ले। 1 वर्ष नवरात्रीचे अद्भुत तसले तयार चलता आसा। जे काही विद्वांस उपन्यास येता आशिल्लो ताका वेळ दिन जाला, येवका म्हूण आमंत्रण दिन जाला, तो येवचे खातीर अंगीकार बी ताणें करून जाला। जाल्लेरी फाल्ल्यातून उपन्यास सुरवात करचे आसा म्हणटा भितरी ते विद्वांसाक अचानक हांवें न्हू अनारोग्य जावन गेलो। पाप आरोग्य वायट येता गेले, उठत तसले सामर्थ्य बी ना जाले। अशें हांवें न्हू ताका कळ्ळें आतां हांवें येवचें तें उपन्यास करूं जावूच ना म्हणून। तेले प्रति वर्षाचे परंपरे सेवेची पद्दती ते तर राबीचे जावूच ना। अशें कोणाक कितें करचें आतां, कोणाक सांगचें? ते गांवा भितर आनी कोणा ना विद्वांस उपन्यास करता कोणा ना। अशें हांवें न्हू तेणें तेगे मित्र आपयले, तेगे दोस्त आपयले। दोस्ता सांगले पळय मारया म्हाका आराम ना, तूं वचूंक न्हू 3 दीस उपन्यास कार्यक्रम कर रे म्हूण। त्यान पांय पडले मारया हें कामत म्हाका लायना, म्हाका उपन्यास करचें खंडीत जमत ना, म्हाका तें गुत्त बी ना, हांव तें कल्लार बी न्ही। कसलें शास्त्र सांग म्हण दोन कडेन बसून सांगतलो शास्त्र निर्णय सोडलेरी उपन्यास करचें म्हाका कल्पना ना रे, तूं लायन नाक रे म्हाका। मारया आतां मर्यादेचो प्रश्न येता। गांवचे उत्सव जर उपन्यासाक हांव वता आशिल्लो म्हागे आरोग्य अशें आसा, अशें तूं वचिका, तूं कांय भिनाका, हांव तुका थोडें तयार करून दिता म्हूण सांगे न्हू। थोडें तयार करून दिलें, हांव जाल्यार अंगीकार केलो ना, जावूच ना म्हणून बसलो। जाल्यार गांवचे लोकाले मस्त फोर्स आयले उपन्यास अभिषेक जावत ना, दुसरं कोणा थंय संदर्भ मेळट ना आमकां, तुवें कनो कर, कितले वेळ करतो तूं कनो करता म्हूण सांगचें
मस्ते वत्ताय केन्ना आयले की ते निरुपाय जाल्या का हूं बी म्हणना नाक बी म्हणना हे गेले दोन्ही उतर आयकना अशी तिने ह्यो येतलो म्हूण सांगे न्हू उपन्यास तयार केले. दुसऱ्या दिवस सांजेक उपन्यास करचे. हेक परत आपेचे गेल्याची हे गेली तयार ना बाबा येवची मनस्थिती ना हे गेले जाल्यार वत्ताय का ना पयले ह्यो आयलो पयले हेका भंय उपन्यास करतले अभ्यास ना हेका वक्तृत्व शक्ती नाहिली काणे. वेदिकेचेर प्रसंग आयले वेदिके उंची गेल्लो स्वागत कार्यक्रम जाल्ले नंतर हे गेले म्हाका मायखांड व्हरले. ह्यो पुरा भिवन गेला नर्वस जावन गेला. स्टेज फियर्स म्हण कितें म्हणटाचे आमी ते ताका निर्माण जाता गेले पाप. अशें न्हू पयलींचे ध्यान श्लोक म्हणले ध्यान श्लोक देवाला प्रार्थना कितली केल्ले ते कितें गेले मित्तर बरोवन दिलेले अनेक कितले नोट्स आशिल्लेची पॉयंट्स आशिल्लेची ते घेवन उपन्यास करका म्हूण ते अशें करून लोकां पळयता लोकां पळयचे भितर उट्टू विसरून गेल्या पुराचे कितें म्हणका म्हणून कल्लं की कितें वाजूंक घेतली की तें सहज कशी भूक आमी पेलतना घार उठूं पळोवता की तशी सभा कंप चलतना उठूं विसरूंक सोडता मनशाच्या जिवना भितर सभा कंप म्हळ्यार तशी उरते अशें न्हू उट्टू विसरून गेलो हाचे कितें करचें जाल्यार बुद्धिवंत गायक तेल उपासन करतालो अशें न्हू कितें उरो म्हूण सांगी न्हू सुरवात करया म्हूण सांगीत केले हांवें उठलो का पांय पडून गे न्हू सांगले आज म्हाका पयली संदर्भाचेर म्हाका हांगा उपन्यास अवकाश मेळटा आसा आज हांव हांगा उपन्यास करचें आयला हांव आज कितूर तुमकां सगळें गुत्तास न्ही तुमकां म्हूण गांवांतलो वयतालो प्रश्न ताणें गांवांतलो एक कुतूहल नेवेन आयलें हें उपन्यास एक उपन्यास कोणें आयकल ना पाप हें नेवेन येता म्हण आनी जास्त लोक आयले आयकचे पाप नेवेन कितें करचें उपन्यास पळयका म्हणून तेन्ना हें प्रश्न केलो की हांव आज कितें उपन्यास करता म्हणून गुत्तास की विचारलें की तेन्ना गांवांतल्या लोकांनी गेली मन दुखयत नाका म्हणून हय गुत्तासा नवरात्र संदर्भ जाता तरी तूं देवी विशय उलयता म्हूण सांगे न्हू सगळे लोकांक प्रतिक्रिया दिले तेन्ना ह्यो सगळे लोकांक तुमकां सगळे लोकांक मागीर नमस्कार मस्त तुमी म्हाका उपकार केले जर हांव कितें सांगता म्हणटा तुमकां गुत्तास तरी हांवें उपन्यास करून हाजें प्रयोजन ना अशें म्हाका काजी अनुमती दिया म्हणलो पांय पडो तुका देवून सोड तेन्ना लोक आवडे दिगल जावन गेले अय्यो रामचंद्रा हें कसलें काम जावन गेलें गुत्तास आमच्या हें चुकून गेलें मू आजी फाल्यां तशें करचें ना ह्यो तो गांवां घरा गेलो थंय उठलो वचून उलोवंक घेतलें फाल्यां उठलो गुतना म्हणका फाल्यां कितें उपन्यास कर शिकायचें म्हूण सांगे न्हू हें उठलो उलोवंक घेतल्याची उठलो उलोवंक गे न्हू निर्णय करून घेतले आनी दुसऱ्या दीस सांजेचे प्रसंग सांजेचे वेदिके परत उठ्ठो गांवतलो कायल्याची तेन्ना न्ही मजा आज कितें करचें आज कितें उपन्यास कर सोड कितें गुतना म्हण काम सांगचे आनी जास्त लोक मेळाची अशें गे न्हू ह्यो परत वेदिके आयलो वेदिके येवंक गे न्हू थोडेची आनी परत तो विचार कराय जालो सांगका म्हण पाप वेदिकेन चडलो देवाचा प्रार्थना केलो आनी लोकां पळयचे भितरी दिगील जावन गेले ताका विचार सांगचे कितें विचार आशिल्ले ते सगळे एक नमुने कलुशीत जावन गेले अशें गे न्हू बुद्धिवंतीक पडून प्रयोजन परती पळया म्हूण सांगे न्हू थंय बुद्धिवंतीक आनी उपयोग केलो तेणें परत विचारलें उठलो नमस्कार करून गे न्हू आज हांव हांगा उपन्यास करचें दुसरा दीस आयलो आसा आज हांव कितें उपन्यास करून तुमचो सगळो गुत्तास की म्हणून तेन्ना गांवतल्यांक पयलीं विचार करून दवरून घेतले तेंगेले कणें पुरे प्लॅन आशिल्ले पयलीं तयार जाल्लें उत्तर आशिल्लें ते उठलो काय म्हणलें आमकां गुतना म्हणून ताणें उपन्यास सांगताले खरें तुमकां कांय गुतना ना आमकां कांय गुतना ओहो तुमकां सगळ्या लोकांक धन्यवाद मागिले कोणाक कांय गुतना की ताका कितें सांगलें बी अर्थ येवना कोण कुरुड आसा ताका सूर्या बद्दल सांगले अर्थ येता चंद्रा बद्दल सांगले अर्थ येता पण थोड्या पर्यंत दिसता सूर्य चंद्र म्हणून सांगितलं कांय तरी गुतना तुमकां कितें सांगून प्रयोजन मागिले अशें तुमकां सगळे लोकांक धन्यवाद आज बी मागीर उपन्यास ना तुमकां अनुकूल करून दिले तुवें म्हणून पांय पडून तुका देंवन हें सगळीं गांवां लोकां गोडा होऊन जावन गेले अय्यो रामचंद्रा आतां कितें करचें गुत्तासा म्हळ्यार तापत्रय गुतना म्हळ्यार बी तापत्रय
आता फाल्यां दुसरें एक प्लॅन करता, एक विचार करता, एक थियरी काडका म्हणून सांगे न्हू, ते गांवांतलो सगळे विचार करून बसतेची. ह्या मना भितर देवा धन्यवाद सांगता, परमात्मा 2 दीस कशी पार केल तुवें, फाल्यां 1 दीस आसा, कशी तरी मोकळीक कर म्हाका. फाल्यां येवन गेले आनी परतून ह्यो विधीक चडलो, विधीक वचून देवता प्रार्थना केलो, बुद्धिवंतीक प्रयोजन पडटली पळया म्हण आनी प्रयोग कशें करता ताणें विचारलें सकलो म्हाका तरी. आज हांव कितले सगळो गुत्तास की म्हण. तेन्ना सभे भितर बसून आशिल्ले तसले एक बाजून लोकांनी गुत्त आसा गुत्त आसा गुत्त आसा म्हणले, आनी एक बाजू लोकांनी गुतना 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 म्हणले. म्हळ्यार तिणें पयलें प्री प्लॅन करून दिले, तयार करून दिले. गुत्ता आसा म्हळ्यार सांगत ना तो, गुतना म्हळ्यार सांगत ना, गुत्ता आसा गुतना म्हळ्यार सांगतालो न्ही म्हाजी. आज शिरकून कोण पडत न्ही तो आमकां. बट तेंगेले प्लॅन तेंगेले विचारपाक गांवांत लोकांनी हे केन्ना दोग लोकांक उत्तर एक गुत्त आसा म्हणचे एक गुतना म्हणचे उत्तर आयकलें की तेन्ना हेण पांय पड सांगलें की तुमकां सगळे लोकांक धन्यवाद, तुमी म्हाका आज बी उपकार केले म्हूण. तेन्ना उठलो का आश्चर्य, आज आमी तुका उपकार केलो तुका ना, म्हाका आज बी म्हाका उपन्यास करचें काम ना तुमगेल्या इतराक. आं कितें काम ना, अर्द लोकांक गुत्ता सांगा, अर्द लोकांक गुतना आमकां सांगता तुवें. त्या हेण सांगलें खंय कितें म्हाका गुत्ता आसा तुमी, कोणा कोणाक गुत्तास पळया, तिंकां तुमी गुतना लोक तांगेर सोडया. हांव आराम द्या वता, उगी म्हाका कितें त्रास, तुमकां सगळो धन्यवाद म्हणत तें तुका देवून सोडता. अशी 3 दिवस ते उपन्यासकारांनी उपन्यासांत चूक करून घेतलो. थंय विद्वत ना म्हणणे, विद्वत भरपूर आसता तेगे कडेन. जाल्यार सभा कंप ते आशिल्ले काय तरी तेगे कडेन तेगे कितें विद्वताचे एक प्रखर जालें तसलें ज्ञान तेजस आशिल्लें ते दाखयचे जालें ना. जाल्यार ते दाखयचे जेन्ना अशी उरली बेची तेगेली बुद्धिमत्ता तेणें प्रदर्शन केलें. तें आश्चर्याचे विशय. तितलें उलयलें न्ही तेणें, कांय उलयचें कळनाशिल्लें मनुश्य एक विधीक वचून 2 उलयता म्हळ्ळें बेची. तें सामान्य काम न्ही, तें एक म्हत्तर जाल्लें कामाचें, तें एक म्हत्तर जाल्लें घटनेचें. कांय चमकनाशिल्लो, 2 हेजे चमकता म्हळ्यार कमी वें तें ना, व्हड कामात तें, एक व्हड शक्तीत तें. त्या खंत नाही की त्या शक्ती खंत नाही तेगे कडेन ते गायत्री उपासना. तो मनुष्य विद्वांस इतलोच न्ही, गायत्री देवील उपासना करता आशिल्लो. ते गायत्री देवीले अनुग्रहा निमित्त, ते गायत्री देवील बुद्धी तेगे प्रेरणा निमित्त ते एक बुद्धिमत्ता चाकूचक्य ते एक विशेष तसले आत्मस्थैर्य त्या संदर्भाचेर येवन सोडता. ते संदर्भात काम करून सोडता. ताका आमी म्हणटा की उपासना बल जावका म्हूण, देवता अनुग्रह जावका म्हूण. म्हळ्यार आमी कितें उपासना केल्लो उरता त्या संदर्भाचेर ते शक्ती थंय काम करून सोडताच. ताका गूत उरता ते आपूण कितें करता म्हणून रंगेन. अशा न्हूची तो गायत्री उपासना केल्या खातीर तेगे बुद्धी भितर एक चुरकपण आयलें. ते चुरकपणा निमित्त त्या 3 दिवसाची उपन्यासाची अद्भुत ते आमगे न्हू एक परिवर्तन सृश्टेर करून मोकळे कन्सल्टंट बाप. हाजे खातीरची आमगे प्राचीन लोकांनी मनुष्याक बुद्धिवंतीक अवकाची, बुद्धिवंतीक नाशिल्ल्यान जीवन करूंक जावत ना. अशें आमगे न्हू एक योग्य बुद्धिवंतीक कशी उरलेली, एक मनुष्याक थोडेपणे मुखार जिवनाचें सामर्थ्य तरी कशी उरलेली. गायत्री अनुष्ठान करता म्हणचे विशेष तसले उक्ती तिनी आमकां विशेषण उपदेश करून सांगिल्लो आसा. तेजे खातीरची गायत्री मंत्र कितें आसा ही अत्यंत श्रेष्ठ तसले मंत्र. प्रायशः आमगेले वैदिक साहित्य भितर गायत्री मंत्र जितले प्रभावशाली जाले तसले मंत्र, गायत्री मंत्र जितले विशिष्ट शक्ती ही तसले मंत्र, गायत्री मंत्र तसले परमात्माले संपूर्ण विशिष्ट तसले व्यक्तित्व आशिल्ले तसले मंत्र आनी खंयच्यान पळयचे मेळना. तसले अद्भुत मंत्र ते गायत्री मंत्र. गायत्री मंत्र अर्थ विशिष्ट्यान आसा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. म्हणजे ते गायत्री मंत्र स्वरूप तेजे प्रार्थनाचे अर्थशास्त्र जाल्यार तत्सवितुः देवस्य वरेण्यं भर्गः धीमहि यः नः धियः प्रचोदयात्. हांव ते भगवान सूर्यदेवाले अत्यंत श्रेष्ठ तसले किरण, श्रेष्ठ तेजस ध्यान करता.
ते श्रेष्ठ तेजस मागील बुद्धी भितरी प्रेरण दिव म्हणच्याची गायत्री मंत्राचे मूल जात असले अत्यंत विशिष्ट जात असले अर्थ. अर्थात गायत्री मंत्र किते मूल तत्व असा ते किते आमगे बुद्धीक प्रेरणा मेळ्ळो, आमगे बुद्धीक बरे विचारधारे प्राप्त जावं म्हणच्याची प्रार्थने. तेन्ना हे प्रार्थने अहर्निश आमी करता वदाची तेन्ना आमगे बुद्धी भितरी एक चाकचक्यते, एक विशेष त्याचं सामर्थ्य, एक शार्पनेस आपोआप येऊन सोडते. अशाची गायत्री मंत्राचे विशिष्टते आमगे प्राचीन लोकांनी अद्भुत आमगे गुणगान केल्लो आसा. आमगे विद्यागुरू जाले तसले, महामहोपाध्याय जाले तसले आनी अत्यंत वाग्मी चतुर जाले तसले, बुद्धिमत्तांनी युक्त जाले तसले आनी ज्ञानकांड आनी कर्मकांडा भितरी सव्यसाची जाले तसले बुच्चन नारायण शास्त्री करके भितरी वास करता आसा तिने. तिंगेले गायत्री बद्दल एक चिंतने, अद्भुत चिंतने. प्रायशः आम्ही अनेक गायत्री बद्दल चिंतने पुस्तक बदलेची तिंगे चिंतने खंय होन्नाणेक मेळना इल्ना तसले अद्भुत केले तसले चिंतने गायत्री मंत्र बदल, गायत्री देव बदल तिने केल्लो आसा. तिने सांगता आशिल्लेची हे गायत्री मंत्र अत्यंत विशिष्ट मंत्र कित्याक की म्हणरी हांगा स्त्री बी देवता केल्लो आसा, पुरुष बी देवता केल्लो आसा आनी नपुंसक बी देवता कंगे न्हू. हे परमात्मा म्हणचे पुरुष बी न्हय, स्त्री बी न्हय, नपुंसक बी न्हय म्हणचे तात्पर्याचेर हे गायत्री मंत्र विवरण केल्लो म्हण. कशें विचारता तेंकां? तेणी सांगले गायत्री म्हणजे कितें आसा, हे स्त्री देवता. गायत्री मंत्र म्हणटा आमी हे गायत्री म्हणल्या नंतर स्त्री म्हण जाले ते स्त्री देवताचे एक प्रतीक दाखयता आसा आमकां. जाल्यार केवळ हे स्त्री देवता इतल्याची हुंते भितरी अर्थ जावंक न्हू, तात्पर्य जावंक न्हू ना. जाल्यार ते गायत्री मंत्राचे प्रधान देवता कितें आसा तो देवता मात सविता देवता म्हणटाची. मंत्र गायत्री जाल्या वेची मंत्र गायत्री म्हणजे स्त्री देवता जाल्या वेची ते गायत्री मंत्राचे मूल सत्व कितें आसा तो सविता देवता. सविता म्हळ्यार कोण? सूर्यदेव. आज आमी बायलाक सविता म्हण नांव दवरताची. वस्तुतः संस्कृत साहित्यात पळयचे गेल्यार सविता म्हणजे शब्द कितें आसा ते पुल्लिंग शब्द. ते सविता, सवितारो, सवितार म्हणजे तेची चलचे एक प्रक्रिये. अशें न्हू सविता देवता. ते मंत्राचे देवता कोण? सविता म्हणजे सूर्यदेव. पळया गायत्री म्हणजे स्त्री देवता, सविता म्हणजे देवता पुरुष. ज्या ध्यान पळया ते ध्यान कसलें आसा? भर्ग धीमही. भर्ग म्हळ्यार तेजस. भर्ग म्हणजे हे नपुंसकलिंग आसा. तेजस कितें आसा ते पुरुष बी न्हय, स्त्री बी न्हय, ते एक नपुंसक. भर्गा भर्गसी भर्गाम असे म्हणजे त्याचे स्वरूप म्हळ्यार ते नपुंसक्यान आसा. गायत्री स्त्री, देवता पुरुष, ध्यान करची शक्ती, भर्ग हे नपुंसक. म्हळ्यार देव पुरुष बी न्हय, स्त्री बी न्हय, नपुंसक बी न्हय ना, हे तिन्ही आहेत. असले विशेष तात्पर्य असा म्हणजे सहजन शास्त्रीजी उल्लेख करता उरतशाची, विद्यागुराम गेले उल्लेख करता उरतशिलेची. खंडित्यान हे उपनिषदे भितरी देवाल वर्णन करता सांगताची त्वम पुमानसी, त्वम कुमार, उत्तमा कुमारी म्हणून सांगेन. तू पुरुष जान आसा, तू स्त्री जान आसा, तू कुमार जान आसा, तू कुमारी जान आसा. तेन्ना आश्चर्य दिसता समका. पुरुष जाल्यार स्त्री जातकी, स्त्री जाल्यार पुरुष जातकी, कुमार जाल्यार कुमार जातकी, कुमार जाल्यार कुमार जातकी म्हणून चर्चा केल्यार परमात्मा विशय भितरी खंयचें नाम म्हणना. तो उट्टू बी आहे, उट्टू बी न्हय. तो साकार बी आहे, निराकार बी आहे. तसले एक विशिष्ट व्यक्तित्व ते परमात्माले, ते व्यक्तित्वाचे एक मंत्र असलेले ते गायत्री मंत्र मात्र म्हणजे शास्त्री दिले अद्भुत तसले चिंतने खंडित्यान आहे. अशानूच आमगे प्राचीन लोकांनी गायत्री मंत्राक विशेष तसले आराधना क्रम आमकां हाडिल्लो आसा. ताका प्रति दिवसाची आमी गायत्री म्हणका म्हणजे की ते कारण आसा ते निमित्तानच हें सगळें कारण हाडिंग न्हू. मनुष्य जिवना भितरी कोणा यद्यबी सामर्थ्य ना की ताका यद्यबी सामर्थ्य थोडेपण सामर्थ्य दिवंक न्हू. ताका मुखार मदीं तसले एक प्रभावशाली मंत्र असलेली ते गायत्री मंत्र. अशें न्हू ते उपन्यासकाराक रक्षण करता तसले कितें मंत्र आसा ते गायत्री मंत्र. ते मंत्र आमगे प्राचीन लोकांनी दिवसा आमी उपासन करता. ते गायत्री अनुग्रहाक आमी 5 पॉयंट बदलाची गायत्री मंत्राचे एक विधान आमकां हाडिल्लो आसा. तुमी विचारतलेची स्वामीजी सहजान एक थोडे लोक बुद्धिवंत उरताची तीं गायत्री मंत्राची उपासन कित्याक म्हणून. आमी बुद्धिवंत मस्त लोक पळयल्ले आसा.
तेले बुद्धिवंतिकी तसा हे बरें पडटा म्हणना केन्नाच. बुद्धिवंत कोण उरताची तेणी जास्ती वायट काम करचे बद्दल शूर जावंक उरताची. पळयचे पडटा तुमी मस्त बुद्धी कोणाक आसा तेगेली बुद्धी डायवर्ट जाता केन्नाची विरुद्ध दिकेन काम करता वता. तो वायट कामा दिकेनय जास्ती तेगेली बुद्धी प्रेरण घालता वता, बुद्धी प्रचोदन दिता वता. जाल्यार हें कितें गायत्री मंत्र आसा, हें गायत्री मंत्र वायट काम व्हरतना आमकां, वायट विचारा दिकांनी, वायट कर्तव्य काम व्हरता. कित्याक खातीर ते गायत्री मंत्राची प्रार्थनेची श्रेष्ठ तसली किरण ध्यान करता म्हणटा. कारण श्रेष्ठ तसली किरण ध्यान करता म्हणल्या नंतर ते श्रेष्ठ तसली किरण आमकां श्रेष्ठ तसली बुद्धी दितवी ना, वायट बुद्धी दिवची शकता न्ही ते. अशा न्हूची ते गायत्री मंत्रा फाटले न्ही अद्भुत तसं रहस्य, अद्भुत चिंतने आमगे प्राचीन लोकांक दवरलो आसा. ते गायत्री मंत्र आमकां सगळ्या लोकांक प्राप्त करून दिल्लो आसा. अशा न्हू ते महात्मा लोकांक आमी कितले चिरूण जावंक मदली बी कम्मेची. ते गायत्री मंत्र अनुश्ठान आमी दिवसा थोडे वेळपण करया. ते गायत्री अनुग्रह आमी पाचया. आंबेची परम पुरुषार्थ परमात्मा स्वरूप वचका तरी अर्थात ते वचिसले की ते वाटेक आमचे एक सामर्थ्य जावका, बौद्धिक शक्ती जावका, ते शक्ती अंतश्चक्षुचे एक प्रज्ञा आमकां निर्माण जावं कशें उरलेली हें गायत्री मंत्र परिपूर्ण सहकार्यान आसा. अशें तेगेले आराधना करता आसतना एक शक्ती, एक बुद्धी, एक प्रेरणे आमकां ती ज्ञानेश्वरी आमच्या ज्ञाना भितर घालो. तन्मूलक गायत्री मंत्र अनुश्ठान आमगे भितर जास्ती जाताची आमगे भितर एक ब्राह्मणत्व निर्माण जावं म्हणजे प्रार्थना करता. फाल्यां गायत्री मंत्राचे कितें देवता वर्णन आसा, देवी रूप आसा, तेजे थोडे विशय आमी फाल्यां चिंतन करया म्हणजे विशय दवरताची आयच्या आमगे हें कथोपदेशाक विराम घालता आसा. इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. हरि ओम.